एक महत्त्वाची बातमी येत आहे। संजय शिरसाट हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते। त्याच्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी संवाद साधला आहे। पत्रकारांना बोलताना त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, सध्या ते आराम करत आहेत। विरोधकांनी तब्येतीची खोटी कारणं असल्याचा आरोप केलाय, पण तो चुकीचा आहे। आजारपणाचा बहाणा करून पळणारे एकनाथ शिंदे नाहीत, तर ते लढणारे एकनाथ शिंदे आहेत, असंही त्यांनी सांगितलं। जागा वाटपाचा तिढा 1-2 दिवसात सुटेल। मुख्यमंत्रींच्या नावाची घोषणा देखील करण्याचं बाकी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। रिपोर्ट कार्ड मागवणं हा प्रक्रियेचा भाग आहे। मंत्री करत असताना त्यांच्या संबंधित माहिती मागवली जाते, असंही त्यांनी सांगितलं। पाहूया नक्की ते काय बोलले। भेट घ्यायला आलो होतो, तब्येतीची चौकशी करण्याचा करायचा प्रयत्न होता माझा, परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत। त्यांना ते चेक केलेलं आहे, त्यांना एक डोस दिलेला आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री आता आराम करतायत। डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली बेडचा सल्ला दिलेला आहे, म्हणून ते आता कुणाची भेट घेणार नाहीत, कुणाला भेटणार सुद्धा नाही। सर, जागा वाटपचा तिढा अजून सुटला नाही, अंतिम तयारी आझाद मैदानावर पाहायला मिळते। जागा वाटपचा तिढा हा फार किरकोळ गोष्ट आहे, तो आज किंवा उद्या सुटून जाईल। फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणं पक्षश्रेष्ठीचं बाकी आहे। त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होऊ। अमित शहाकडून जे संभाव्य मंत्रिपदाचे उमेदवार आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड अमित शहाकडून मागवलं गेलं असं म्हणतात। रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे। ज्याला मंत्री करायचं त्यांचे रिपोर्ट कार्ड्स मागवणं, संबंधित पोलीस स्टेशनकडनं सुद्धा, म्हणजे SP असेल, CP असेल, त्या भागाकडून CID असेल, IB असेल, याच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते, दरवेळेला मागवली जाते। मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही। मागून नंतर व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते। काय जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील का, किंवा गृहमंत्री पदाचा पेच अजून देखील कायम आहे? मुख्यमंत्री तब्येत चांगली होऊ द्या, त्यावर ते स्वतःच निर्णय घेतील। सर, आजारीपणाचा बहाणा हा फक्त शिंदे सरकारकडून केला जातो असं विरोधकांचं म्हणणं आहे। विरोधक काय म्हणतात, एकनाथ शिंदे आहेत, ते असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही, ते लढणारे आहेत।